मैं आदित्य सिन्हा हूँ सेक्टर 5 से। मैं सेक्टर 5 के सारे बच्चों के बिहाफ पे ये रिक्वेस्ट कर रहा हूँ। अब हम जैसे जैसे बड़े होते जा रहे हैं, अपना स्पोर्ट्स का लेवल बढ़ता चला जा रहा है, गेम का लेवल बढ़ता चला जा रहा है, एंड जगह की है हमें तो थोड़ी कमी होती है। ग्राउंड्स पे हमें खेलने नहीं दिया जाता है क्योंकि वहाँ पे स्टेट लेवल के मैचेस होते हैं, टर्फ्स अलाउड नहीं रहता है हमें। और जो पार्क्स गार्डन्स है और वो सब है, उस सब में सीनियर सिटीजन्स और बच्चों के लिए प्रोविज़न है, माली हमें आते नहीं देता है। तो आपसे रिक्वेस्ट है कि अगर पॉसिबल है तो हमारे लिए एक छोटा सा कॉमन स्पोर्ट्स के लिए ग्राउंड नहीं तो टर्फ अगर बन सकता है तो प्लीज़ बनवा दीजिए। जरा दिमाग में कि ये जगह पर अगर करेंगे तो हम बच्चे सारे खेल पाएंगे। स्टेडियम के पास आपलं ते हे बांधलेलं होतं मंदिराच्या बाजूला, स्टेज बना हुआ था। नहीं है बाजू में। सिन्हा मेरा नाम है, APJ स्कूल खारगन में मैं पढ़ता हूँ, क्लास रहता 9, किधर है? सेक्टर 5। सेक्टर 5। एकदा जोर। थैंक यू, आप हमारे लिए इतना सारा मेला लगा रहे हो। या सरोदे जो यहाँ आकर बात करने की सब में हिम्मत होनी चाहिए, और ये हिम्मत बनाने के लिए ये मंच है, क्योंकि आप यहाँ आए, बात करें, अपने दिल की बात बोले, ताकि आपके दिल से डर निकल जाएगा। आप डरते हो ना टीचर से, मेरे से, इनसे। आपका स्कूल का नाम? लिटिल प्री स्कूल। और एक बार डालिए, जोरदार। ऐसे ही जाकर बात करने की, डरने का नहीं। माझं नाव आहे ईश्वरी तेजीराव चांभार. तर मला ताई तुमच्याशी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या आमदार कशा बनलात? आता खरं सांगू का तुम्हाला? सर्व मुलांनी ऐका, माझ्याकडे बघा. ऐकायला येतं तिथे? नसेल तर पुढे येऊन बसा खुर्च्या घेऊन. ज्यावेळी मी शाळेत शिकत होती ना, त्यावेळी मी सगळ्या स्पर्धेत भाग घेत होती. लिंबू चमचागोटी, बटाटे उचलून आणून ठेवायचे, धावणं असेल, सुई धागा असेल, गाण्याचा कार्यक्रम असेल, आणि आजच्या दिवशी माझं सकाळी पहिलं भाषण असायचं, भारत माझा देश आहे. ते बोलायला मला माझ्या वर्गातून द्यायचे आणि ते मी पाठ करायची. आणि पाठांतर आणि वाचन हे तुमचं चांगलं असेल, मोबाईलमध्ये कमी खेळा. आणि मोबाईल बघायचाच झाला मग शाळेचे विषय बघा, चित्रकलेचे विषय बघा, डान्स गाणी बघा, पण मोबाईलमध्ये बाकीचे गेम वगैरे खेळू नका. आणि जेव्हा तुम्ही चांगलं वाचन कराल किंवा चांगलं सगळ्या शाळेतल्या लहानपणापासून, आता ही मुलगी आली ना, ही भविष्यात एक चांगली बनू शकते. त्यावेळी तिच्या अंगात ते गुण असतात, ते हळूहळू इतरांना बघून आपण डेव्हलप व्हायचं. आता तुम्ही मला बघता ना, तर तुम्ही मनात एक विचार आणायचा की नाही, मलाही उद्या मंदाताई म्हात्रे बनायचं आहे. मग त्यासाठी मेहनत, जिद्द, चिकाटी हे सर्व पाहिजे तुमच्यामध्ये. आणि आता तुम्ही कसं आहे, एक मातीचा गोळा आहे, टीचर तुम्हाला आकार देऊन घडवते आणि तुम्ही घडता. मग पालक तुमचे सांगतात, खेळ पण पाहिजे, मस्ती पण केली पाहिजे, गाणी पण गायली पाहिजे, सर्व गोष्टीमध्ये तुम्ही ऑलराऊंडर असला पाहिजे. तर नक्कीच या जागेवर पुढच्या वेळी तुम्ही असणार. शाळेपासूनच हे शिक्षण आपल्याला मिळतं, पण आपण ते लक्ष देत नाही. म्हणून जास्तीत जास्त पुस्तकं वाचा, गोष्टीची पुस्तकं वाचा. आता वाचन नाही, खूप कमी झालंय या टीव्हीमुळे, टीव्ही सिरियलमुळे, मोबाईलमुळे. चांगल्या चांगल्या लोकांचे आज बघा, आपल्याकडे अच्युत पालवजी चित्रकार आहेत, त्यांना पद्मश्री मिळाले. नजीर तानाजी आहे. मला आमदार बनायचं आहे, मला काय करावं लागेल ताई? वकील, डॉक्टर बनू शकतो. आमचं पद हे काही गावाचं पद नाही, आमदार आहे असं तुमच्याशी बोलावं लागतं. चांगला उच्च शिक्षित इतिहासकार होऊ शकशील जर तुला इतिहासात इतकी आवड आहे. उद्यापासून वाचन करायचं, चांगली पुस्तकं वेळ मिळेल
मोबाईल असेल तर त्याच्यावर जाऊन इतिहासाची लोकांच्या संभाजी महाराजांची स्टोरी काढायची. संभाजी महाराजांना किती भाषा येत होत्या, ते सगळ्यात शिवाजी महाराजांपेक्षा किती उच्च दर्जाचे होते, त्यांनी कसं स्वराज्य चालवलं, किती लोकांना न्याय दिला, अशा थोरा मोठ्यांच्या इतिहासातल्या महात्मा फुलेंच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं. ते संविधान वाचायला नाही मिळालं तर माझ्याकडनं घेऊन जा. आतापासून तू एक एक ओळ वाचलीस ना तर मोठा होईपर्यंत खूप तू चांगला हुशार एक विद्यार्थी तयार होईल. खूप चांगला विचारला प्रश्न ताई. माझं नाव शनसिंग नारसिंग खरवट, CBD बेलापूर सेक्टर 19, रिच होम सोसायटी, विद्याप्रसारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, 6वी अ. मला एक अशी गोष्ट सांगा जी माझ्या जीवनात कामात येईल. खूप बघा लहान मुलांनो ऐका, त्यांनी विचारलेला प्रश्न की माझ्या जीवनात काय उपयोगी आहे. मी खरं सांगू तुला, आपण सत्याच्या मार्गाने नेहमी जायचं, कधीच खोटं बोलायचं नाही. फार तर आई रागवेल, फार तर आई एक धपाटा देईल. आम्ही धपाटे खूप खाल्ले, आम्हालाही आई रागवायची. पण सत्य कधी सोडू नका. मेहनत, कुठलंही काम हे कमी दर्जाचं नसतं. कुठलंही काम, मला आता टेबल पुसायला सांगितलं तरी मी आमदार आहे तर मला लाज वाटली पाहिजे नाही. भांडी घासायला सांगितलं तरी लाज येता कामा नये. सर्व कामं आली पाहिजे. उद्या तुम्ही मोठे झालात, शिक्षणाला गेलात बाहेरगावी, त्या गोष्टी आईला मदत केली पाहिजे, समाजाला मदत केली पाहिजे, मित्रमैत्रिणींना मदत केली पाहिजे. आणि नेहमी एकच विचार करायचा की मी वाचन करणार आणि मला एक चांगली व्यक्ती म्हणून टाटा, रतनजी टाटासारखं एक उद्योगपती, आतापासूनच तुम्ही मनात जर धरलं ना की मला मंदा म्हात्रे व्हायचे किंवा टाटा व्हायचंय, अंबानी व्हायचंय किंवा मोदीजी व्हायचंय, एक काहीतरी लक्ष. अर्जुनाचं लक्ष कुठे होतं? माशाच्या डोळ्याकडे. माझ्या राजाची पूजा करतात ते जानते राजे छत्रपती संभाजी महाराज, आणि ये संभा मर सकता है लेकिन बेईमान नहीं हो सकता असे म्हणणारे छत्रपती संभाजी महाराज या सर्वांनाच माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. वाघाच्या जबड्यात घालून हात मोदितो दात तो शंभूराजा. अरे वाघाच्या जबड्यात घालून हात मोदितो दात तो शंभूराजा. रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजा, रुद्राचा अवतार म्हणजे शंभूराजा. शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा, शहाजींचे स्वप्न म्हणजे शंभूराजा. जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा, जिजाऊंचे संस्कार म्हणजे शंभूराजा. शिवरायांची ताकदी तलवार म्हणजे शंभूराजा, शिवरायांची ताकदी तलवार म्हणजे शंभूराजा. सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा, सळसळत्या रक्ताचा धगधगता अंगार म्हणजे शंभूराजा. मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा, मराठ्यांचं उसळलेलं रक्त म्हणजे शंभूराजा. यावरून तुम्हाला माझा विषय नक्कीच कळला असेल. नमस्कार, मी अनुश्री चोपडे तुम्हा सर्वांसमोर विषय मांडिते छत्रपती संभाजी महाराज. होय, छत्रपती संभाजी महाराज. धन्यवाद. बघितलं, तुला इतिहासात आवड आहे ना? बघ, नंबर 1चं पाठांतर आहे. किती वेळ बोलली ती? एक तरी शब्द चुकली का? इतकं पाठांतर तुमच्या जीवनात असलं पाहिजे. आणि नेक्स्ट टाइम तुला नक्कीच. किती वेळचं भाषण आहे तुझं? 6 मिनिटांचं. नेक्स्ट टाइम तुला आज बघू जमलं तर. माझा एक छोटासा प्रश्न होता, तुम्हाला आमदार बनण्याची एवढी जिद्द कशी आली? आता तुम्ही लहान मुलं एवढे प्रश्न विचारता की नाही? मग तुमचे प्रश्न सुटले पाहिजेत की नाही? मग त्यासाठी कोणीतरी काम केलं पाहिजे की नाही? बरोबर आहे की नाही? आता एवढ्या लोकांचे एवढे प्रश्न असतात. 5 लाख लोकांचं आपण नेतृत्व करतो. मग आज तुम्ही एवढी मुलं लहान लहान तरी तुमच्या मनात एवढे प्रश्न आहेत.
मग 5 लाख लोकांच्या मनात किती प्रश्न असतील. मग कोणतरी एक लोकप्रतिनिधी उभे राहतात, मग तुमची लोक त्या चांगल्यातला चांगला लोकप्रतिनिधीला काम करण्याची संधी देतात. आणि मला आता तुम्ही तुमच्या लोकांचे सेवक गेली 15 वर्ष निवडलेलं आहे. मी 35 वर्ष काम करते. लोकांना वाटलं ही चांगली आहे, नॉन करप्टेड आहे, वेळेवर भेटते, मुलांना भेटते, मुलांची बोलते, आणि म्हणून मला लोकांनी निवडून दिलेलं आहे. आणि मग मी काम करते तुमच्या लोकांचं. हेच होतं माझा प्रश्न. धन्यवाद. का नाव दे. वेदारुण गोसावी आहे. मी 2रीत शिकतो. तुमच्या मित्राचं नाव काय होतं? आता तुझं नाव काय? वेद, तू माझा मित्र आजपासून, बरोबर आहे की नाही? आज तू माझ्याशी गप्पा मारतोस की नाही? तुला भीती वाटली का माझ्याशी गप्पा मारताना? नाही ना? मग मित्र झाला की नाही तू माझा? लहान मित्र असू शकत नाहीत का? असू शकतो ना, लहान मित्र असू शकतो ना. हे सगळे आज माझी कोण झाली? मित्र आणि मैत्रिणी. चांगले केस बांधायच्या आणि स्वच्छ राहायचं. उद्यापासून आंघोळ करून स्वच्छ केस, चांगले कपडे घालून कार्यक्रमाला यायचं. काय याच्या पुढे लक्षात राहील ना? चला. समोर बघा, समोर. पत्तों की गोद में